या सगळ्यातनं आज जे मूलभूत सवाल निर्माण झालेत ते आज आपल्याला उपस्थित करायचे आहेत। या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलूया, पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मुलांची सुरक्षा करण्यामध्ये यंत्रणा अपयशी ठरतायत का? मुली तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत, पण मुलं सुद्धा लैंगिक अत्याचाराला बळी पडतायत। त्यामुळे यांच्या सुरक्षेचा प्रश्न आज गंभीर बनलाय। यंत्रणा कमी पडतायत का? नराधमांना कायद्याची भीती उरली नाही का? त्यांना धाक उरला नाही का? आणि ही विकृती आहे या समाजातली, ती कशी ठेचायची? कायदा पुरेसा आहे का? कायदा पुरेसा असेल तर मग त्याची अंमलबजावणी नीट होते का? याबद्दल सुद्धा आपण सवाल विचारूया। आज या चर्चेत आपण प्रश्न विचारतोय, पोक्सोतूनही आरोपी मोकाट का सुटताय? कुठं चुकतंय? उणिवा कुठे आहेत? का आज 65% आरोपी मोकाट सुटताय? याबद्दल आपण बोलूया। आणि फास्ट ट्रॅक कोर्ट, सातत्यानं सांगितलं जातं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजारो प्रकरणं प्रलंबित आहेत। मुलींच्या सुरक्षेसाठी नेमकी मग उपाययोजना काय आहे? फक्त तात्पुरता जनक्षोभ शांत करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, पण त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा रडकथा आणि रखडकथा चालू आहे। आणि मालेगावच्या चिमुकलीला न्याय कधी मिळणार आहे हा सवाल पुन्हा आहे। या सगळ्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेमध्ये वर्षाताई देशपांडे सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेमध्ये तृप्ती देसाई सुद्धा जोडले गेलेले आहेत। काही मुली सुद्धा आज मुद्दाम या चर्चेमध्ये आपण बोलवलेल्या आहेत। आपल्या सोबत सुषमा अंधारे थोड्याच वेळा जोडल्या जातील। मी सगळ्यांचं खरं तर या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण चर्चेला सुरुवात करूया। बाकी काही पाहुणे सुद्धा आपल्या सोबत जोडले जाणार आहेत। पण पुन्हा एकदा स्पष्ट करतो, प्रवीण घुगे माजी अध्यक्ष आहेत। राज्यात बाल हक्क संरक्षण आयोग अस्तित्वात नाहीये आणि आज या चर्चेमध्ये यावं, महिला बाल विकास मंत्री त्यांनी यावं याच्यासाठी प्रयत्न केले। त्याचबरोबर ज्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी यावं म्हणून प्रयत्न केले, कारण त्या कुठं दिसलेल्या नाहीये। त्यांनी इथं तरी येऊन महाराष्ट्राला सांगावं आपण आहोत म्हणून, पण त्या आलेल्या नाहीये। ठीक आहे, ज्या आले त्यांचं स्वागत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मी चर्चेची सुरुवात करणार आहे वर्षाताई तुमच्यापासून। आज सामान्य माणूस प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना आहे, तर या विकृतीला ठेचा आमच्या ताब्यात द्या अशा प्रकारची एक संतप्त भावना आहे। जनक्षोभ आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसतोय, त्या पालकांचा दिसतोय। एकानंतर एक एकीची मेणबत्ती विझवली तर दुसरीसाठी पेटवावी लागते। हे थांबत का नाहीये ताई? हे का घडतंय? आणि आज पोरी सुरक्षित नसतील तर आपण कुठल्या समाजात वावरतोय? आपण स्पष्ट केलं त्याप्रमाणे आयोग नाहीच आहे, त्यामुळे कोणाकडे जाऊन दाद मागावी हे कळत नाही। दुसऱ्या बाजूला ओव्हरऑलच जर एकूण प्रॉसिक्युशनची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या सरकारी वकील यंत्रणेची पूर्णपणे धज्जिया उडालेल्या आहेत। कारण सरकारी वकील, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की ह्या सगळ्या केसेस पोलीसकडे जातात आणि पोलिसांकडून त्या सरकारी वकिलांकडे जातात आणि आमच्या वतीने म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार अन्याय होतो त्यांच्या वतीने सरकार पक्ष आरोपींच्या विरोधामध्ये उभं राहतं। तर डिफेन्स पेक्षा सुद्धा मोठा टर्नओव्हर सरकारी वकील यंत्रणेसाठी खर्ची घालावा लागतो असं आमच्याकडे कोर्टात बोललं जातं। त्यामुळे आणि बघितलं आपण बदलापूरच्या प्रकरणामध्ये कसा एन्काउंटर झाला। त्यामुळे या पद्धतीच्या इन्स्टिट्यूशनल ज्या गोष्टी घडतायत, पॉस्कोच्या संदर्भाने खास करून बोलायचं झालं, कायदा अतिशय उत्तम आहे। प्रवीण दादा माझ्याशी सहमत होतील। ज्यावेळेला प्रवीण दादा त्या खुर्चीमध्ये बसलेले होते, संतोष शिंदे ते सदस्य होते आणि पूर्ण फुल फ्लेज महाराष्ट्राचा चाइल्ड राईट कमिशन ऍक्टिव्हली महाराष्ट्रात कार्यरत होता, त्यावेळची आकडेवारी आणि आता 2024 चे आकडे 22,000 गुन्हे दाखल आहेत। 22,000 प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र न्यायालय स्थापन करून तातडीनं या गुन्ह्यांची बाबतीमध्ये जामीन मिळू न देता कारवाई झाली पाहिजे, कार्यवाही कोर्टातली झाली पाहिजे असं कायद्यात नमूद आहे। पण प्रॉसिक्युशनची जर आकडेवारी, दाखल होणारे गुन्ह्यांची आकडेवारी आणि शिक्षा लागण्याची आकडेवारी बघितली तर असं म्हणावंसं लागतं की 90% गुन्हे खोटे दाखल होतात किंवा कसं, कारण प्रॉसिक्युशनचं कंप्लीट दिवाळं निघालेलं आहे।
यातल्या नेमणुका मेरिट बेस्ड हा. कुठल्याही परीक्षेमार्फत म्हणजे एमपीएससी युपीएससी सगळं नेमलं जातं. हम्म. पण सरकारी वकील नेमत असताना कोणतंही मेरिट, त्यांचं कॅरेक्टर पाहिलं जात नाही. त्यांचा पक्षीय लागेबांधे पाहिले जातात. ज्या पद्धतीचं सरकार येतं त्या पद्धतीची आडनावं आम्ही खाली बघतो. पाटील लोकांचं सरकार आले की पाटलं खाली सरकारी वकील होतात आणि देशपांडे कुलकर्णींचं आलं की त्या पद्धतीची आडनावं आम्ही सरकारी वकील नावाच्या यंत्रणेमध्ये बघतो. आणि तिथे सकाळी उठल्या उठल्या डिफेन्स लॉयर त्यांचे उंबरे पुजायला जातो. आणि खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल न होण्यासाठी, गुन्हे दाखल झाल्यानंतर चार्जशीट मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर FIR च्या कॉपीज मिळवण्यासाठी प्रचंड मोठ्या पैशाचा टर्नओव्हर आहे. त्यामुळे बलात्कार झाला काय किंवा मुलांच्या संदर्भाने लैंगिक अत्याचार केले काय, त्या संदर्भातल्या ज्या समिती आहेत, बाल हक्क संरक्षण समिती अंगणवाडी स्तरापासून असायला हवी आहे. हो. ती चाइल्ड राईट कमिशन स्टेट लेवल पर्यंत असायला हवे. यातल्या कुणाचीही कसलीही संवेदनशीलता राहिलेली नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जी तुलनेने पॉलिटिकल वाटेल, पण हे सत्य आहे की गृहमंत्री महाराष्ट्राला स्वतंत्र असला पाहिजे. पण गृहमंत्री स्वतंत्र असतील, चाइल्ड राईट कमिशन बियॉन्ड पॉलिटिक्स इंडिपेंडेंटली काम करेल, विलेज चाइल्ड राईट कमिटी पर्यंत सगळ्या गोष्टी संवेदनशीलपणे काम करतील, तर चुकीचं वागणाऱ्यांवरती वचक निर्माण होईल. जामीन मोठ्या प्रमाणावर मिळतायत, त्यामुळे परत बाहेर आल्यानंतर सुद्धा पेरोलवर बाहेर आलेले, जामीन आलेले सेम अत्याचार परत करताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची दिवाळं निघालेलं आहे. लोकांचा याच्यावर विश्वास राहिलेला नाहीये आणि म्हणून त्या बायका म्हणतात द्या आमच्या ताब्यात. आणि हे घडलं आपल्याकडे आणि नागपुरात. हे हे admit आहे. झाल्यावर मी ठेचून तोच मारला मुद्दा होता सांगत आरोपी. होतो. मी तेच सांगत होतो. आज सुद्धा मालेगाव कोर्टाच्या बाहेर सामान्य घरातल्या बायका, सामान्य घरातल्या ज्यांनी कधी मुंगी मारली नसेल, त्या सुद्धा म्हणत होत्या की आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला बघून घेऊ. हा संताप समजून घेणं गरजेचं आहे का? आणि म्हणूनच मला प्रवीणजी तुम्हाला हे विचारायचं आहे, दोष कुठे आहे ह्या व्यवस्थेमध्ये? दोष काय? हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मनात भीती का नाहीये? कायदा कडक नाही म्हणून आहे की कायद्याच्या अंमलबजावणीत प्रॉब्लेम आहे म्हणून आहे? तुम्ही या सगळ्याचं काम केलंय. बालकांच्या हक्काच्या साठी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगलं काम केलं. आज बाल हक्क आयोग नाहीये, पण जेव्हा तुम्ही होता ते काम चांगलं केलं. पण आज या बालकांच्या हक्काचं काय? कारण रोज ते एका अन्यायाला सामोरे जात आहेत. नाही, मुळात जी घटना घडली ही खरं तर खूपच संतापजनक घटना आहे. केवळ त्या ठिकाणचीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी प्रचंड सर्व स्तरातून आज संताप व्यक्त होतोय. परंतु एखादी घटना ज्यावेळेस होते आणि त्याच्या ज्या प्रतिक्रिया यायला लागतात, मला असं वाटतं की त्यावेळी आपण त्या प्रवृत्तीच्या विषयामध्ये खरंच संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. कुठलीही घटना घडल्यानंतर त्याचं राजकीयकरण करायचं, कोणतीही घटना घडल्यानंतर त्याला जातीय दृष्टिकोनातून पाहायचं, अशा बऱ्याच वेळेसच्या ज्या काही घटना या ठिकाणी व्हायला लागतात, त्यातून खऱ्या अर्थानं त्यातले जे काही पीडित आहेत त्यांना न्याय मिळत नाही. परंतु बालकांच्या विषयातले जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी जसं आता वर्षाताईंनी सांगितलं की या विषयातले अस्तित्वात आहेत. म्हणजे ज्या दिल्लीची घटना घडल्यानंतर, निर्भया केस झाल्यानंतर त्यामध्ये जर एखादा बालकच म्हणजे 18 वर्षाखालीलच ज्या वेळेस युवक हा त्या ठिकाणी हा इन्व्हॉल्व्ह होता, त्यामध्ये सहभागी होता, तर त्याही पुढे जाऊन अत्यंत कठोरपणे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली, त्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला. आणि हिनियस क्राईम जर एखाद्याने जर अशा प्रकारचा अत्यंत निर्घृण जर कोणाच्या हातून झाला असेल तर त्या बालकाला सुद्धा अडल्ट समजून, त्याला प्रौढ समजून त्याला शिक्षा झाली पाहिजे. इथपर्यंतच्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या करून झालेल्या आहेत. विषय येतो तो त्या विषयामध्ये आपण किती याची प्रभावी अंमलबजावणी होते. आणि ही प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज प्रयत्न होत आहेत, हे मला या ठिकाणी खरं तर आपल्या समोर नम्रपणे नमूद करावं असं वाटतंय. विषय राहतो तो ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस विलासजी तुम्ही खूप महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे की केवळ एखादी घटना होणं किंवा एखाद्या घटनेला त्यावेळेस प्रसिद्धी मिळायला लागते, त्यावेळेस होणार त्या ठिकाणी जे काही जनमानस आहे एवढ्यावरती थांबून चालत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांचा सहभाग या विषयातल्या घटना न घडण्यासाठी आणि ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणीसाठी जनसहभाग ही तेवढाच महत्वाचा आहे.
म्हणजे जो कायदा आहे पॉक्सोच्या अंतर्गत आता या विषयातले जे काही कारवाया होतात, हा तर त्यामध्ये ही पण तरतूद आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीनं एखादी घटना होत असताना पाहिलं आणि त्यांनी जर कानाडोळा केला तर तो सुद्धा त्याच्यामध्ये गुन्हेगार समजला जावा. म्हणजे यापेक्षा तर कठोर तरतूद अन्य काही असू शकत नाही. हो परंतु तरीही समाज याबद्दल किती जागरूक आहे, तरीही समाज याबद्दल किती संवेदनशील आहे आणि यंत्रणा किती या विषयामध्ये पुढाकार घेऊन काम करतात, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रातल्या काही घटना घडल्यानंतर तात्काळ ज्या काही कारवाया झाल्या ह्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत. म्हणजे आता घडलेल्या घटनेच्या विषयात सुद्धा आपण पाहता येईल की खरं तर आपल्याला लढा प्रवृत्तीशी यावा लागेल. या ठिकाणी कायद्यात लगेच आरोपी पकडला जातो, त्याच्यावरती काही ना काही ऍक्शन होते आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये अशा प्रकारच्या घटनांना पण अगदी प्रवीणजी टोकापर्यंत नेण्याचं प्रवीणजी प्रमाण एक मुद्दा जवळजवळ आहे एक 35 मुद्दा ते आहे 40% एक मुद्दा आहे. आहे. ही जी कारवाई होते ना, ही कारवाई तोपर्यंत असते जोपर्यंत टीव्हीच्या स्क्रीनवरती तो मुद्दा जिवंत आहे, माध्यमात तो जिवंत आहे, वर्तमानपत्राच्या याच्यावर जिवंत आहे. त्यानंतर पुन्हा एरे माझ्या मागल्या. मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर आज हजारो पेंडिंग केसेस असतील तर काय करायचं ते कसलं फास्ट ट्रॅक कोर्ट, हा सवाल नाही का? नाही, हा हा नक्की आपल्याला आत्मचिंतन करायला लावणारा आणि सर्वांना विचार करायला लावणारा मुद्दा आहे. परंतु केवळ या विषयामध्ये मी तुम्हाला हेही सांगेन हा की ज्या वेळेस एनसीआरबीची आपण जर आकडेवारी पाहिली, राष्ट्रीय क्राईम म्हणजे ब्युरोची, हम्म तर त्याच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या केसेसचं जे काही रजिस्टर होणं ही आणि त्याच्या बरोबरीने त्याचा जो काही कन्व्हिक्शन रेट आहे, हा खरं तर एक बऱ्यापैकी आजही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने या विषयामध्ये आपण पुढे जातोय. हे पण जरी तो पुरेसा नाहीये, आज तो केवळ 35 ते 40% दरम्यान असला तरी आजही आपल्याला उलटाही विचार करावा लागेल की अनेक केसेसमध्ये आपल्याला त्या विषयामध्ये गुन्हेगारांना आपण शासन करू शकत नाही, कारण की त्याचे अनेक कारण आहेत. आणि सर मला असं वाटतं की सर याच्यामध्ये मला समाजाचा सर्वांचा मी सहभाग आणि तुमच्या ह्या यंत्रणेची बोलण्यावर कधी संवेदनशीलता विश्वास खूप ठेवला असता महत्त्वाची माहितीये? आहे. तुमच्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवला असता? या राज्यामध्ये आता किती दिवस झाले सरकार येऊन सगळ्यांचं सगळं चालू आहे, पण या राज्यातल्या बालकांच्या हक्कासाठीचा आयोग अस्तित्वात यावा याच्यासाठी गांभीर्याने कुणाला विचार करावासा वाटत नाही. मी आज सगळीकडे माहिती घेतली, राज्यात बाल हक्क आयोग अस्तित्वात नाहीये, ही बाब सुद्धा कुणाला माहित नाहीये आणि त्याच्यासाठी करावा असं कुणाला वाटत नसेल तर हा किती गंभीर प्रश्न आहे. तृप्तीताई, मला सांगा तुम्ही की आज या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार झाला, अनेक घटना घडल्या की मग महिला आयोग स्थापन करा याच्यासाठी संघर्ष करायचा, बालकांवर अत्याचार झाले की म्हणायचं बालकांसाठीचा आयोग जाहीर करावा याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरक्षा कधी करणार हा सवाल आहे. खरं तर बाल हक्क आयोग जो आहे तो अस्तित्वात नाही. आणि मगाशी तुम्ही जेव्हा विलासर दाखवलं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट की ही मानसिकता आता ठेचून काढायची, कशी ठेचून काढणार? मुख्यमंत्री तुम्ही त्या पदावर असून सुद्धा जर बाल हक्क आयोगच अस्तित्वात नाही तर त्या बालकांना न्याय मिळणार कधी आहे? तुम्ही इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना आणली, पण त्या लाडक्या बहीण सुरक्षित राहाव्यात यासाठी काही उपाययोजना केली आहे का? कायदे आहेत, कायद्याची अंमलबजावणी अजिबातच होत नाही. शक्ती कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं, अनेक कायद्याच्या तरतुदी, अनेक हरकती मागवल्या, कायदा गेला कुठं? म्हणजे त्या वेळेला तुम्ही जसं म्हणाला तसं टीव्हीला जसं प्रकरण येतं, डॉक्टर महिलेच्या बाबतीत जे काही घडलं आपण बघितलं बीड जिल्ह्यातल्या, जेव्हा टीव्हीला विषय चालू होता तेव्हा सगळे तिथं भेट देत होते. आता त्या प्रकरणामध्ये पुढे झालं काय? मागच्या महिन्यामध्ये सासवड्यामध्ये 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा जो आहे तो तिच्या डोक्यामध्ये जातं घालून तिचा खून केला. तेव्हाही सगळे लोक रस्त्यावर उतरले. पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमला जातो, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमल्यानंतर सुद्धा 5-5, 10-10 वर्ष न्याय मिळत नाही. म्हणजे जेव्हा निर्भयाचं प्रकरण झालेलं होतं दिल्लीचं, त्यावेळेला पॉक्सो कायदा अस्तित्वात आला, त्या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा होतो निषेध नोंदवायला. आणि त्या मुलीला सुद्धा जेव्हा तो कायदा अस्तित्वात आला त्यानंतर त्या मुलीला न्याय मिळायला 8 वर्ष लागली. आज अनेक प्रकरण, बदलापूरचं प्रकरण आलं, बदलापूरच्या प्रकरणात तर एन्काउंटर झालं, लोकांनी स्वागत केलं. जेव्हा तेलंगणामध्ये एका डॉक्टर महिलेवर जे आहे तो जाळून तिला टाकण्यात आला, आम्ही तेलंगणामध्येही आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला तात्काळ तिथेही एन्काउंटर झालं. याचं सगळ्यांनी का स्वागत केलं? कारण लोकांना तात्काळ न्याय हवाय. आपल्याकडे लोकशाही आहे, कायदे आहेत, पण मग कायद्याची अंमलबजावणी फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय? फास्ट करा, फास्ट